मित्रांनो, एक रेल्वे रूळ जो गेली अनेक दशकं मराठवाड्याच्या मातीतून जातोय, पण त्या रुळावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या मोजायला एका हाताची बोटही पुरेशी आहेत. वंदे भारतच्या वेगावर हायड्रोजन ट्रेनवर देश स्वार होतोय, पण आपल्या नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम या भागातल्या प्रवासी आजही एका साध्या इंटरसिटी सेवेसाठी झुरतोय. हीच वेदना घेऊन आम्ही आपल्या सत्य पे सत्ता चॅनलवर मराठवाड्याच्या रेल्वे अन्यायावर 41हून अधिक भागांची एक मालिका मांडली आहे. त्यावर आपण अनेक प्रश्न विचारले आहेत. या मालिकेत आम्ही सातत्याने तरुणांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, मराठवाड्याच्या प्रश्न दिल्लीपर्यंत कधी पोहोचणार याविषयी आवाज उचलत आलेलो आहे. मराठवाड्याच्या खासदारांना सुद्धा आम्ही अनेक प्रश्न विचारले आहेत. मराठवाड्याचा आवाज दिल्लीपर्यंत कधी पोहोचणार आणि त्याचं उत्तर आज मिळतंय. हो, आज मित्रांनो त्या प्रश्नांची उत्तर हळूहळू का होईना पण दिसायला लागलंय. कारण आता मराठवाड्याचे खासदारच रेल्वे बोर्ड आणि थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे दरवाजे ठोठावताना दिसत आहेत. आणि मित्रांनो, हा योगायोग नाहीये, हा तोच जनदबाव आहे जो सामान्य माणसाच्या तक्रारीतून, सोशल मीडियावरील संतापातून आणि आपल्यासारख्या प्रसारमाध्यमांनी उचललेल्या, विचारलेल्या आवाजातून तयार झालाय. कारण आता मराठवाड्याचे खासदारच रेल्वे बोर्ड आणि थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे दरवाजे ठोठावताना दिसत आहेत, आवाज, प्रश्न विचारताना दिसत आहेत, निवेदनं देताना दिसत आहेत. आता नेमकं आपण जाणून घेऊया कोणत्या कोणत्या खासदारांनी आपल्यासाठी आवाज उचललाय. तेच आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नेमकं कोणत्या खासदारांनी आपल्यासाठी भांडणं केलेत आणि प्रश्न विचारले आहेत, रेल्वेसाठी आवाज उचललाय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, सर्वात आधी बोलूया परभणीचे खासदार बंडू बॉस म्हणजेच संजय जाधव यांच्याबद्दल. वृत्तानुसार त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचं फळ म्हणून परभणी मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे. सुमारे 164 ट्रॅक किलोमीटर लांबीच्या या मार्गावर सध्याची 1x25 kV विद्युत प्रणाली बदलून अत्याधुनिक 2x25 kV प्रणाली बसवली जाणार आहे. मित्रांनो, हा फक्त तांत्रिक बदल वाटत जरी असला ना तरी याचा अर्थ खूप मोठा आहे. याचा अर्थ आहे अधिक वेग, अधिक सुरक्षितता आणि भविष्य. याच मार्गावरून वंदे भारत सारख्या गाड्या अधिक सक्षमपणे धावू शकतील. माल वाहतुकीची क्षमताही वाढेल आणि याचा थेट फायदा परभणी, नांदेड, हिंगोलीसह संपूर्ण मराठवाड्याच्या शेती उद्योग क्षेत्राला होणार आहे. संजय जाधव यांनी स्वतः याबाबत आनंद आणि अभिमान व्यक्त करत सांगितलं की परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे पायाभूत सुविधांचं बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे. तसेच नांदेड हडपसर रेल्वेबद्दल अनेकदा आपण आवाज उचलला, तुम्ही पण प्रश्न केले होते. तीच रेल्वे जी आता मिरज पर्यंत जाणार आहे आणि याबद्दल सुद्धा बंडू जाधव यांनी आवाज उचललाय. त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आहे की परभणीचे खासदार आता आवाज उचलायला लागले आहेत. आता वळूया बीडकडे. खासदार बजरंग सोनवणे यांनी नवी दिल्लीत थेट रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांची सुद्धा भेट घेतली आहे. मित्रांनो, ही भेट साधीसुधी नव्हती. यात बीड हडपसर आणि हडपसर बीड दरम्यान दैनिक रेल्वे सुरू करावी यासाठी सुद्धा त्यांनी निवेदन आणि मागणी केली आहे. मुंबई बीड आणि बीड मुंबई दरम्यान स्वतंत्र दैनिक एक्सप्रेस सुरू करण्याची, तसेच अहमदनगर, बीड, परळी वैजनाथ या प्रकल्पांतर्गत बीड, आष्टी आणि नारायणडोह स्थानकांवर माल गोदाम उभारण्याची ही मागणी सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. सूत्रानुसार सतीश कुमार यांनी या सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या. आता बीड हडपसर सेवेसाठी तातडीने कारवाई करण्याचं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलंय. बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा पाठपुरावा ते सातत्याने सुरू ठेवणार आहेत. मित्रांनो, हीच ती भाषा आहे जी आपण गेली अनेक वर्ष मराठवाड्याच्या नेत्यांकडून ऐकण्याची वाट पाहत होतो की नेत्यांनी आपल्या मराठवाड्यासाठी, आपल्या रेल्वेसाठी भांडावं आणि आता ती घडताना दिसतंय. तिसरा आवाज येतो तो यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांच्याकडून. त्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विदर्भ मराठवाडा जोडणीबाबत सविस्तर निवेदन सुद्धा सादर केलंय. यात त्यांनी नांदेड मुंबई वंदे भारत आणि अकोला मार्गे सुरू करत वाशिम आणि अकोला येथे थांबा देण्याची सुद्धा मागणी केली आहे. नांदेड संभाजीनगर आणि नांदेड मनमाड या दरम्यान इंटरसिटी सेवा सुरू करण्याची, तसेच जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार हिंगोली वाशिम पर्यंत करण्याची, वर्धा नांदेड मार्गाचं काम गतीने पूर्ण करण्याची आणि मूर्तिजापूर, द्वारहा, वाशिम, बडनेरा या प्रकल्पांना मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते सुद्धा डायरेक्ट रेल्वे मंत्र्यांसोबत. याशिवाय वाशिम आदिलाबाद या नव्या मार्गाचा दिग्रज आणि माहूर मार्गे प्रस्तावही मांडण्यात आलाय.
मित्रांनो, हे निवेदन म्हणजे नुसती यादी नाहीये. हे विदर्भ आणि मराठवाड्याला रेल्वेच्या नकाशावर खऱ्या अर्थानं जोडण्याचं विजन आहे. अनेक विदर्भातले मित्रांचे हेच प्रश्न होते की रेल्वे कधी होणार. आता सध्या संजय देशमुख यांनी जे प्रश्न विचारले किंवा निवेदन दिलं त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. या यादीत आणखीन एक नाव आहे अजित गोपछडे यांचं. खरं तर त्यांनी ही मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत स्थानिक मार्गाच्या विस्तारासाठी आणि सुविधांसाठी पाठपुरावा सुरू ठेवलाय. मित्रांनो, अशोक चव्हाण असतील, अजित गोपछडे असतील, या सर्व खासदारांची नावं वेगवेगळी जरी असली, वेगवेगळे पक्ष जरी असतील, तरी मतदारसंघ वेगवेगळे जरी असतील, पण मागणी एकच आहे. मराठवाडा आणि विदर्भाला रेल्वेच्या बाबतीत जो अन्याय झालाय तो आता संपायला हवा. अनेक विदर्भातले तरुण सुद्धा म्हणतायत की तुम्ही विदर्भावर व्हिडिओ बनवा. अनेक प्रश्न आहेत. मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या मालिकेत मराठवाड्याच्या रेल्वे अन्यायावर सलग भाग मांडत आहे तेव्हा अनेकांनी विचारलं होतं, एवढं बोलून काय फरक पडणार, तुमचा आवाज कोण ऐकणार, तुम्हाला कोण बघणार. अरे, त्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या डोळ्यासमोर आहे. परभणी मुदखेड मार्गाला 163 कोटीची मंजुरी मिळाली. बीडच्या मागण्यांबाबत रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचल्या. यवतमाळ वाशिमचं निवेदन थेट मंत्र्यांच्या हातात गेलं. हे सगळं एका रात्रीत झालेलं नाहीये. हा तोच जन आवाज आहे, हा तोच तुमचा प्रश्न आहे जो आपण सर्वांनी सातत्याने मागतोय. आता जो टप्प्याटप्प्याने दिल्लीपर्यंत पोहोचतोय. विकास एका दिवसात एका रात्रीत घडत नसतो, हळूहळू घडत असतो. आणि मित्रांनो, नुसत्या भेटी आणि निवेदनांनी प्रश्न सुटणार नाहीये. मंजुरी मिळालेले प्रकल्प वेळेत पूर्ण होतात का, आश्वासनं प्रत्यक्षात उतरतात का, हे सगळं पाहणं खरंच आव्हानात्मक असणार आहे. तसेच बाकीच्या खासदारांनी पण आता आवाज उचलला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे असतील, जालन्याचे डॉक्टर कल्याण काळे, नांदेडचे अशोक चव्हाण यांनी आता बोललं पाहिजे. आणि आम्ही आपला आवाज म्हणून सत्य पे सत्ता यापुढेही या प्रत्येक प्रकल्पाचा, प्रत्येक आश्वासनांचा पाठपुरावा तुमच्या समोर नेहमी मांडतच राहणार आहोत. कारण मराठवाड्याचा रेल्वे नकाशा बदलणं ही फक्त एका खासदाराची नाही तर संपूर्ण भागाची लढाई आहे, संपूर्ण खासदारांची लढाई आहे. तर मित्रांनो, आजच्या या सकारात्मक बदलावर तुम्हाला काय वाटतं? कोणत्या मार्गाची प्रतीक्षा तुम्ही सर्वात जास्त करतायत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज आणखीन बुलंद होईल. आणि ज्या खासदारांनी खरंच आवाज उचलला, निवेदनं दिले, त्यांचं मनापासून कौतुक मी करतो. आणि येणाऱ्या काळात तुमच्या हातून अशाच पद्धतीने तुमच्या जिल्ह्याचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107